हाय, मी शेख दिग्विजय बोलते. 10 days 10 रेसिपीज मधला आज 7वा दिवस. आज 7व्या दिवशी आपण एक सिंपल रेसिपी बघतोय, ती म्हणजे ऑयस्टर चिकन. त्यासाठी मी काय केलेलं आहे, चिकन आणि आपलं बॅटरची रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी सुद्धा परत एकदा सांगतो, सेम क्वांटिटी मैदा, सेम क्वांटिटी कॉर्नफ्लॉर, सॉल्ट, पेपर, व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर दोन्ही, एक नॉनव्हेज असेल तर, व्हेजिटेरियन असेल तर बेकिंग पावडर. हे चिकन मी ह्यात ऍड करून ह्याला डीप फ्राय करून घेतो. त्याचसोबत आता हे चिकन डीप फ्राय करूपर्यंत त्याचा मी सॉस बनवतोय. त्यासाठी 1 टेबलस्पून ऑइल. आता इथे मी जिंजर घेतलेलं आहे, जिंजर एकदम स्लाइस करून घेतलेलं आहे. गार्लिक सुद्धा एकदम असे लांबडे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याला आपण टॉस करू. आता आपले जिंजर गार्लिक सॉते होतंय. मी काय करतोय, थोडीशी शुगर त्यात ऍड करून घेतोय, ज्यामुळे थोडा डार्क कलर येईल शुगर कॅरेमलाइज झाल्यामुळे, आणि एक गोड अशी आपल्या सॉसला टेस्ट येईल. आपल्याला कॅरेमल करून घ्यायचं शुगरचं. आता आपल्या जिंजर आणि गार्लिक कलर चेंज केलेला आहे, थोडं कॅरेमल दिसते तुम्हाला. आता ह्यात आपण आपले डाइस कॅप्सिकम, डाइस बेल पेपर टाकू व टॉस करून. व्हेजिटेबल्स आपले सॉते झालेले आहेत. यामध्ये मी टाकतोय साधारण 1 टेबलस्पून सोया सॉस. त्यानंतर मी इथं ऑयस्टर सॉस यूज करतोय, साधारण 3 टेबलस्पून ऑयस्टर सॉस यूज करतोय. 1 टीस्पून पनीर, व्हाईट पेपर, थोडंसं ब्लॅक पेपर, सॉल्ट ॲज पर टेस्ट. थोडंसं पाणी ऍड करून मी याचा सॉस तयार करतोय. थोडं पाणी ऍड करतोय. आता सॉस आपला तयार आहे, ऑयस्टर सॉस तयार आहे. त्यामध्ये मी थोडी कॉर्न स्लरी ऍड करतोय. आता इथे काय करतो, मी पहिला सॉस थिक करून घेतोय आणि मग चिकन ऍड करतोय. त्यामुळे काय होईल की चिकनला चांगलं ग्लेज येईल. आता आपण आपलं फ्राय केलेलं चिकन यूज करतोय. चिकन इन ऑयस्टर सॉस तयार आहे. त्याला आपण प्लेट मध्ये टाकून घेऊ. आता आपण ह्याला सेसमी सीड्सनी गार्निश करू.